नाही, मुळात आपल्याकडची जी सगळ्या विधान परिषदा किंवा हे जे काही चाललेलं आहे सगळी पदं ही फक्त भावाला पोराला देण्यासाठीचीच चाललेली सगळी योजना आहे। ही सगळी म्हणजे भाऊ पुनर्वसन योजना, बहीण पुनर्वसन योजना, लाडका पुत्र पुनर्वसन योजना, अशा न्यायानेच या सगळ्या जागा जात आहेत। कारण महेंद्र दळवी जरी भांडत असले तरी ते पोरीसाठी भांडतायत, तटकरे भांडतायत तर ते अनिकेतसाठी भांडतायत। जो तो आपल्या पोराला आपल्या पोरीला सेट करण्याचा प्रयत्न करतोय, याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांचा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा कुठे विचार आहे किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे प्रश्न तरी कुठे महत्त्वाचे आहेत? गेल्या 8-10 दिवसामध्ये हे सगळं विधान परिषदेचं जे काही वातावरण चालू आहे, या सगळ्या काळात मुळात अशोक खरातचं काय चालू आहे? अशोक खरात आता कुठे आहे? सिन्नर पोलिसांनी खरातचा ताबा घेतला, पण ताबा घेतल्यानंतर आता अशोक खरातला जी VIP ट्रीटमेंट चालू आहे, अक्षरशः म्हणजे घरचा डबा देण्यापासून ते आम्हाला तर माहिती अशी मिळते की अशोक खरातचे हातपाय चेपून द्यायला सुद्धा तिथे भक्तांची रांग लागलेली आहे। या सगळ्यांकडे कुठे लक्ष आहे? काल विषारी दारूने जी काही माणसं मेली, या सगळ्यांमध्ये महिला बालकल्याण मंत्री, तुम्ही महिलांचं कल्याण करणारे आहात ना? आज 22 बायकांचं कुंकू पुसलं गेलं, त्या 22 बायकांचं कल्याण अकल्याण जे काही असेल, या सगळ्यांच्या संबंधाने आदिती तटकरे तुमची भूमिका कुठे गेली?